नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य वर्ष आणि लीप वर्ष याचे काही रूल्स म्हणजे टॉपिक्स पाहिलेले आहेत. आता आपण एक्झाम्पल पाहूया. तर आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 1 मार्च 1997. 1 मार्च 1997 रोजी समजा शनिवार होता. तर 1 जुलै 1997 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल? तर मित्रांनो, आपण मागे पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की 31 दिवसांचा जर महिना असेल, 31 दिवसांचा महिना असेल तर त्यापुढील येणारा महिना हा 3 दिवसांनी पुढे सरकतो. 3 दिवसांनी पुढे सरकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, जानेवारी महिन्यामध्ये 1 जानेवारीला समजा रविवार असेल. जानेवारी महिना 31 दिवसांचा असतो. 1 जानेवारीला रविवार असेल तर 1 फेब्रुवारीला कोणता वार असेल तर 3 दिवसांनी पुढे, म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार, तर बुधवार असेल. तर त्याप्रमाणे मित्रांनो आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर 1 मार्चला शनिवार होता, तर 1 जुलैला कोणता वार असेल? तर मित्रांनो, आपण जानेवारी, फेब्रुवारी ते महिने माहिती असायला हवेत आपल्याला सुरुवातीला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर जानेवारी हा किती दिवसांचा असतो महिना? तर आपण ते हाताच्या साहाय्याने तुम्हाला काढता येते की नाही. 31 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै याप्रमाणे आपण हे उंच असल्यानंतर 31 फेब्रुवारी 28 किंवा 28 सामान्य वर्षात किंवा 29 लीप वर्षात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. त्यानंतर ऑगस्ट, जुलै 31, ऑगस्टसुद्धा 31. त्यानंतर सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31 याप्रमाणे महिने असतात. तर आपला क्वेश्चन काय आहे? 1 मार्च 1997ला शनिवार. मार्च महिन्याचे 31 दिवस म्हणजे मार्च महिन्याचा 3 दिवसांनी पुढे प्लस एप्रिलचे 30 दिवस म्हणजे 2 दिवसांनी पुढे. अशाप्रमाणे मार्च, एप्रिल, आपण अगोदर महिने लिहून घेऊया. मार्च, एप्रिल प्लस मे प्लस जून, आपल्याला जुलैचं सांगितलं म्हणजे जूनपर्यंतच येणार. जुलै महिन्याची सुरुवात आपल्याला जून महिन्याच्या एंडिंगनेच भेटणार आहे. तर मार्चचे 3 प्लस एप्रिलचे 2, एप्रिल 30 दिवसाचा म्हणजे 2 दिवसांनी पुढे. आपण इथे पाहिलेलं आहे 31 दिवसांचा
च्या नंतर येणारा महिना 3 दिवसांनी पुढे, तर 30 दिवसांच्या नंतर येणारा महिना हा 2 दिवसांनी पुढे जातोय. तर मार्चचे 3, एप्रिलचे 2, मेचे 3 प्लस जूनचे 30 म्हणजे 2. त्यानंतर जुलै, आपल्याला जुलैचं काढायचं म्हणजे जूनपर्यंत. तर इथे यांची बेरीज 3 आणि 2 5, 5 आणि हे 5 म्हणजे 10 येतात. 10 दिवस टोटल पुढे गेलेला आहे. तर आपल्या आठवड्याचे वार 7 असतात, म्हणजे ते 7 दिवसांनी पुन्हा 8वा दिवस रिपीट होणार आहे. मग 10ला 7ने भाग द्यायचं. 10 भागिले 7 किती आलं? बाकी 7 एके 7, बाकी राहिली 3 दिवस. 3 दिवस बाकी राहिली म्हणजे आपला 3 दिवसांनी तो पुढे जाणार आहे. म्हणजे 1 मार्च 1997ला शनिवार असेल, तर 1 जुलै 1997 रोजी शनिवारच्या पुढे 3 दिवस, रविवार, सोमवार आणि मंगळवार, तर मंगळवार असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. तर हा झाला एकाच वर्षातला. आपल्याला पुढे नेक्स्ट इयरचे किंवा एखाद्याचा बड्डे वगैरे ते सुद्धा कसे करायचे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1996ची सुरुवात. 1996ची सुरुवात सोमवारने झाली. तर 1999ची सुरुवात कोणत्या वाराने होणार? तर मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की सामान्य वर्षात ज्या वर्षी म्हणजे 1 जानेवारीला असणारा वार हा पुढच्या वर्षी 1 दिवसांनी पुढे जातोय. म्हणजे 1996 हा आता इथे काय आहे, 1996 हा लीप वर्ष आहे. म्हणजे लीप वर्षाच्या पुढचा वार हा 2 दिवसांनी पुढे जातोय. तर आपण लिहिणार आहोत 1996 हा लीप वर्ष आहे किंवा होता. म्हणजे त्यापुढील 2 दिवसांनी जास्त, म्हणजे पुढे गेला तो 2 दिवसांनी त्याच्या पुढचा. मित्रांनो, लीप वर्ष कोणते? तर आपण कॉमन आपला 2000 हा लीप वर्ष होता. तर 2000च्या पुढचे म्हणजे प्लस 4 करत 2004, त्यानंतर प्लस 4 केले तर 2008 हे लीप वर्ष होते. आणि याच्या मागचे -4 केला तर 1996, त्यानंतर पुन्हा -4 करायचं, 1992 हे लीप वर्ष होते. म्हणजे 2000 हा कॉमन एक लक्षात ठेवायचा. त्या पुढील 4 आणि त्या मागील 4 वर्ष हे लीप वर्ष होते. तर 1996 हा सुद्धा लीप वर्ष होता. त्यानंतर तो 2 दिवसांनी जास्त. त्यानंतर 1997 हा 1 दिवसांनी पुढे. 1998 हा 1 दिवसांनी पुढे, 1 दिवसांनी जास्त, म्हणजे 1999 भेटेल आपल्याला. तर 1996ची सुरुवात सोमवारने झाली. इथे आपण 2, 3 आणि 1 यांची बेरीज करूया 4. तर पुढचा 1999ची सुरुवात ही 4 दिवसांनी जास्त होणार. तर 1996ची सुरुवात सोमवारने झाली, म्हणजे 1 जानेवारी 1996ला सोमवार होता. तर 1 जानेवारी आपण इथे 4 केलेले आहेत. आपला आन्सर आलेला आहे. आपण पूर्ण हे पाहूया. 1 जानेवारी
1996, 1997, 1998 आणि 1999. तर आपलं 4ने पुढे म्हणजे सोमवार प्लस 4, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारने होणार. शुक्रवारने आपली 1999ची सुरुवात होणार. तर आपण ते जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंडिशन पाहिलेल्या त्यानुसार जाऊया. 1 जानेवारी 1996ची सुरुवात सोमवारने झाली. 1 जानेवारी 1997 म्हणजे हा लीप वर्ष होता. त्यापुढील 2 दिवसांनी येणारा वार बुधवार होता. त्यानंतर 1 जानेवारी 1998ला हा सामान्य वर्ष असल्याने त्या पुढील येणारा वर्ष हा 1 दिवसांनी फक्त पुढे गेला म्हणजे गुरुवार. आणि त्या पुढील शुक्रवार. म्हणजे आपला आन्सर याच्या साहाय्याने किंवा असं तुम्ही डायरेक्ट जर छोटं असेल तर असं डायरेक्ट सुद्धा करू शकता किंवा आपलं कॅल्क्युलेशन करून करायचं. तर मित्रांनो, हे झाले आपले मंथ आणि इयरच्या याचे क्वेश्चन झाले. दोन्ही आपण इझी क्वेश्चन घेतले. यानंतर आपण थोडे हार्ड क्वेश्चन घेणार आहोत. तर आपण ही व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.